पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडकडे जाणारा फ्लायओव्हरचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। सुरक्षेचा उपाय म्हणून ब्रिजवरून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान या पुलाखालच्या एका बाजूने रेल्वे ट्रॅक असल्याने देखील दक्षता घेतली जाते। हा पूल सुमारे 50 ते 60 वर्ष जुना असल्याने पुलाला धोका निर्माण झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पुलाखाली नागरिकांनी बसू नये असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले। तर पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला असला तरी रेल्वे ट्रॅकच्या वर असलेला पुलाचा भाग सुरक्षित असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। मात्र एकूणच पूल तातडीने पाडून महापालिकेने त्या जागी नवा पूल उभारावा असं पालिका प्रशासनाला सूचित करण्यात आल्याचं देखील रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। या रेल्वे पुलावरील वाहतूक किती काळ बंद राहील याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होती। शहरातील अनेक पूल हे जुने झाले असून त्यावर महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे, कारण यावरून शहरातील मोठी वाहतूक होत असते। तर अनेक पूल हे जुने असल्याने रेल्वेने याआधीच महापालिकेला पत्र देऊन याची माहिती दिली आहे। त्यामुळे आता रेल्वेने पत्रात नमूद केलेले पूल महापालिका दुरुस्ती किंवा नवीन बांधणी करणार का, की मोठा अपघात झाल्यावरच तिकडे लक्ष देणार हे पाहावे लागणार आहे।